नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं आणि ह्या लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। दिवाळी म्हटलं की दिव्यांचा सण। दिवाळी आली की बाजारात लगबग लागते ती पणत्यांची, दिव्यांची, वेगळ्या कलरची, वेगळ्या डिझाईनच्या पणत्यांची। तर अशा ह्या दिवाळीत लक्ष्मीपूजन आपण सर्वजण करत असतो आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप गोड हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन कसं करायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। लक्ष्मीपूजन म्हटलं की आपल्याला सामान किंवा लागणाऱ्या वस्तू या बाजारातून विकत घेऊन याव्या लागतात आणि ह्या वस्तू आपण लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी जर का आणून ठेवल्या तर आपली ऐन टायमाला धावपळ होत नाही। आणि असं म्हणतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपली लक्ष्मी ही कोणाला द्यायची नसते, त्यामुळे तुम्ही ह्या वस्तू शक्य झाल्यास आदल्या दिवसापर्यंत आणून ठेवू शकतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू केरसुनी। तर ही केरसुनी सर्वात अगोदर आपल्याला घ्यायची आहे। तुम्ही जर काही केरसुनी घरात वापरत नसाल तर तुम्ही छोटी मिळणारी झाडू किंवा फळ किंवा केरसुनी विकत घेऊ शकतात। यानंतर कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला नारळ घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला विड्याची पानं किंवा आंब्याची पानं घालायची असतात, तुम्ही विड्याची पानं घेऊ शकतात। त्यानंतर पूजेसाठी आपल्याला पणत्या देखील लागतात, तर आपण इथे पणत्या घेऊ शकतात। त्याचप्रमाणे बघा पूजेसाठी आपल्याला लाह्या बत्तासे लागतात, तर आपण जी मडके बोळके घेणार आहोत त्यात भरण्यासाठी त्याचप्रमाणे पूजेसाठी आपल्याला लाह्या बत्तासे देखील घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला रांगोळी काढण्यासाठी विविध प्रकारच्या कलरची रांगोळी घ्यायची आहे। माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकतात किंवा तुम्ही मूर्तीऐवजी माता लक्ष्मीचा फोटो घेऊ शकतात किंवा तुमच्या घरात जर का असेल तर तुम्ही त्या फोटोची पूजाही करू शकतात। पूजेसाठी आपल्याला या पद्धतीचे मडके किंवा बोळके काही ठिकाणी म्हणतात किंवा सुगड म्हणतात, हे मडके आपल्याला घ्यायचे असतात, तर 5 मडके आपल्याला घ्यायचे आहे। त्यानंतर पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। मग यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, गुलाब पाणी, गोमतीर पाणी, लाह्या, बत्तासे, त्याचप्रमाणे अगरबत्ती, धूप, कापूर ह्या सर्व वस्तू आपल्याकडे नसतील तर ह्या वस्तू देखील आपल्याला खरेदी करायच्या आहेत। यानंतर आपल्याला देवघरामध्ये किंवा पूजेसाठी जर का लाल कलरचं वस्त्र पाहिजे असेल तर ते देखील आपण खरेदी करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनमध्ये छान अशी वस्त्र मिळतात, तुम्ही ही वस्त्र आणू शकतात। यानंतर आपल्याला फुलं लागणार आहेत। 5 प्रकारची फळं आपल्याला घ्यायची आहे। तुमच्याकडे जी पण फळं असेल ती फळं तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर आपल्याला विड्याची पानं, फुलं ह्या सर्व वस्तू पूजेसाठी लागणार आहे। पूजेला बसताना तुम्हाला घंटी घ्यायची आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायला घ्यायचा आहे, अक्षदा घ्यायच्या आहे, हळदी, कुंकू, अष्टगंध तुम्हाला घ्यायचं आहे, सुपारी तुम्हाला लागणार आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं आहे। पिवळ्या कवड्या असतील किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर तुम्हाला लक्ष्मीच्या या कवड्या पूजेसाठी घ्यायच्या आहेत। गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे। जर का तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र आणून त्याची पूजा देखील करू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला पैसे पूजेसाठी घ्यायचे आहेत। बघा, नाणी असू द्या किंवा पैसे असू द्या, त्याचप्रमाणे चांदीचा सिक्का जर का तुमच्याकडे असेल त्यावर लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचा फोटो असतो, हा सिक्का आपल्याला पूजेसाठी घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे बघा आपल्याला गंगाजल लागणार आहे, गोमतीर पाणी लागणार आहे, पंचामृत लागणार आहे, दूध लागणार आहे, स्वच्छ पाणी देखील आपल्याला घ्यायचं आहे। तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपल्याला एकत्र एका ठिकाणी गोळा करून घ्यायच्या आहे। त्याचप्रमाणे आपल्याला झाडू लागणार आहे। बघा, त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्हाला जर का तुमच्या इच्छेने लक्ष्मीकारक ज्या वस्तू पूजेसाठी ठेवायच्या असतील त्या सर्व वस्तू तुम्हाला इथे घ्यायच्या आहे। तर या सर्व बेसिक गोष्टी आहे। पूजेसाठी तुम्हाला पाट किंवा चौरंग देखील लागणार आहे।